ओम श्री साईराम. ओम श्री साई पुण्यफल प्रदाय नमः. पुण्याचे फळ देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 12व्या श्लोकात असे म्हटले आहे की युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांती आपनोति नैष्टिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबद्धयते. याचा भावार्थ असा की कर्मयोगी पुरुष कर्मफळ भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्तिरूप परमशांती मिळवतो आणि योगरहित पुरुष कामनेच्या योगाने फळाच्या ठाई आसक्त झाल्याने पापपुण्याने बद्ध होतो. अर्थात असे असले तरी कर्मफळ भगवंताला अर्पण करताना जे पुण्य संपादन केले जाते त्याचे फळ भगवंत त्या व्यक्तीला देत असतो. याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे पहिले स्वामी अमृतानंद व दुसरे पांडुरंग दीक्षित. स्वामी अमृतानंदांची स्वामींबरोबर भेट झाली त्यावेळी ते 85 वर्षाचे होते. त्यांना पाहता स्वामी उद्गारले, ये अमृतम. अमृतानंदांचे गुरु श्री रमण महर्षीच फक्त त्यांना अशी प्रेमळ हाक मारित असत. स्वामींनी अमृतानंदांना केवळ आशीर्वादच दिला नाही तर त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी जो गणेश यागात भाग घेतला होता त्याबद्दल विचारले. त्यावर अमृतानंद म्हणाले, मी तर त्यावेळी केवळ 7 वर्षाचा बालक होतो, मला त्याचे फळ कसे मिळणार. तेव्हा स्वामींनी त्यांना तेजोमय श्री गणेशाचे स्वतःमध्ये दर्शन घडविले जे स्वामी अमृतानंदांच्या पुण्य संपादनाचे फळ होते. इतकेच नव्हे तर चुकीच्या योगक्रियेमुळे अमृतानंदांना अस्थम्याचा होत असलेला त्रासही दूर केला. दुसरे उदाहरण श्री पांडुरंग दीक्षित यांचे. मातेच्या उदरात असतानाच शिर्डी साईनाथांचे आशीर्वाद घेऊन आलेल्या दीक्षितांना जेव्हा साईनाथांनी श्री सत्यसाई या नावाने दुसरा अवतार घेतला आहे हे समजले तेव्हा ते त्यांच्या दर्शनार्थ सहकुटुंब गेले. आपल्या गायन गुणांनी स्वामींना प्रसन्न करून घेतले. सुंदर सुश्राव्य भजनांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात खेड्यापाड्यात तसेच स्वामी सांगतील तेथे जाऊन साई नामाच्या भक्तीचा मळा फुलविला आणि जे पुण्य संपादन केले त्याचे फळ म्हणूनच जेव्हा जेव्हा दीक्षितांच्या कुटुंबावर संकटे आली तेव्हा ती स्वामींच्या कृपेने सहज दूर होऊन त्यांचे आयुष्य सुखकर झाले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.